हॅलो इष्टा फॅमिली, मित्र मैत्रिणींनो नमस्कार. अशी आमच्यात नेहमीच घडते घटना, पण कधी कधी मोबाईल सुद्धा दगा देतो, एवढं लक्षात धरा. माणसं तर देतात, पण मोबाईल सुद्धा चांगला बी तेवढाच आहे, वाईटही तेवढाच आहे. आणि सगळ्या गोष्टी मोबाईलमुळे तर आतापर्यंत आपल्या व्यवस्थित चाललेत सगळ्या इमर्जन्सी. पण मोबाईल सुद्धा दगा देतो आणि दिलाय आज आमच्यात कंडिक्शन. नेहमीच आमच्या इथं ॲक्सिडेंट होते विजापूर बायपास हायवेला, कोरोल कामती रस्त्याला, आणि एमएससी बोर्ड नवीन बोर्ड म्हणते, आणि डोंगरे मेडिकल तिथं नेहमीच ॲक्सिडेंट होते ते. पण आजचा किस्सा असा झाला ॲक्सिडेंटचा, बालाजी वाघमाडे ह्याचा आहे, काय म्हणते असं जास्त लवकर लक्षात येत नाही, सय्यद रोडचा आहे, कोरोल कामती रस्ता सय्यद रोडचा आहे. ती कुणीकडे चालला होता, सकाळी कामाला चालला होता काय माहीत नाही, डंपरवाल्यानं कुणी उडवलं काय माहीत नाही. सकाळ सकाळ आमच्या शेजारची एक महिला म्हणली, मावशी असं असं झालंय, ॲक्सिडेंट झालाय आणि त्याला ॲम्ब्युलन्समध्ये नेले, कुठला आहे काय ती म्हणलं. मी तुम्ही ओळखत नाही तर नाही ओळखत नाही म्हणजे, त्याचा चेहरा काही दिसला नाही म्हणजे. ठीक आहे, मी गॅस बंद केला, पीठ मळ्याला होतं चपात्याच पीठ तर पातळ झालं, आणि गेले जाऊन बघितलं, तोपर्यंत त्याला उचललेलं होतं. भरपूर बरंच ठिकाणी रक्त, आणि एवढं सगळं ते मडगर जे आहे ते एवढं सगळं फुटून सगळं तुकडं झालेलं होतं. मग गेले बघितले, तो पण नेलेलं होतं, माणसं जमलेली होती. मग माणसं काय थोडी होती, मग त्यांना म्हणलं CCTV चेक करा असं तसं. तर ती म्हणली आता ते डिपार्टमेंट करू शकते म्हणजे, आपल्याला काय होत नाही, ते डोंगरे मेडिकल कसे आहे ते करते, असं तसं काय झालं त्यांचं. ते ॲक्सिडेंट झाला त्याचा बालाजी वाघमारेचा. आता काय 2-2.5 वर्ष किंवा 3 वर्ष झालं असेल लग्न होऊन, एवढं काय माहिती नाही. पण एक तिथं भाभी म्हणून ओळखीची आहे माझी, त्यांच्या गावात मी चौकशी केली, त्यांना फोन लावल्यावर ते म्हणले आता 2-2.5 वर्ष झाले लग्न होऊन, एक मुलगा आहे बारका, 1-1.5 वर्षाचा, अशी माहिती लागली, पण अजून काही नक्की माहीत नाही. परंतु मोबाईल चांगलाही तेवढाच आहे, वाईटही तेवढाच आहे. आज त्याचा ॲक्सिडेंट झाल्यावर डंपरवाल्यानं उडवून गेलेला, अक्षरशः त्याचं मडगर सगळं फुटलं, आणि जेवणाचा डब्बा होता, त्याच्या पिशवी होती. तर त्याचा ॲक्सिडेंट झाला 7 किंवा 7:15ला झाला असेल, मला नक्की एवढं काय माहीत नाही, 7-7:15ला झाला ॲक्सिडेंट त्याचा. तर ती मोबाईल स्विच ऑफ झाला, त्याचा गाडी नंबर, ती मोबाईल बंद असल्यामुळं गाडी नंबरवर काय त्याचं कुठलं आहे त्याचं लोकेशन घावीना दिशीना. अक्षरशः 7:15 किंवा 7पासून लोक अबदत होती, बघत होती. मी तिथे गेले 8-8:45ला. मग ती ह्याला फोन लाव, त्याला लाव, ही गाडी कुठली आहे, काय कुठली आहे, पोरगं हिकडं आलंय तिकडं आलंय, असं ॲक्सिडेंट झाला लागले असं सगळी म्हणत होती. पण त्या पोराचा काय म्हणजे, ॲम्ब्युलन्सवाल्यांनी न्याला त्याचा मोबाईल नेला, आता तिकडे त्यांना पोचवलं असेल त्याच्या घरी फॅमिलीला. परंतु अपदत होते, तास दीड तास, ह्याला लाव त्याला लाव फोन, ती गाडी बी कुठली गावली नाही, ती मुलगा बी कुठला गावला नाही. मग अक्षरशः मी तिथं गेल्याच्या नंतर एक 15-20 मिनिटं मी पण ती बघत उभारले, आणि ते काय नेलेलं होतं, ते रक्त बिक्त लय पडलेलं, तसं काय मला व्हिडिओ काढू वाटलं नाही, काढले नाही मी. आता घरी काढायला लागले व्हिडिओ. तर तुम्हाला सांगते, त्याची माहिती काय तपास काय लागलेला नाही. ज्यावेळेस 15-20 मिनिट मी पण त्या माणसांबरोबर एकटीच, मी लेडीज, त्यात कोण लेडीज सकाळी तेवढ्या नव्हत्या, मला कळल्यावर मी गेले. तर तिथं गेले, तुम्हाला सांगते 15-20 मिनिट मी पण बघितलं, इकडं तिकडं सगळीकडं माणसं बोलायला लागलेलं ऐकले, सगळं हे केलं. पण त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्यांच्या लक्षात कुणाच्याच आलं नव्हतं. ती म्हणायची पिशवी अडकावलेली, डबा आहे, ते कामाला चाललेला आहे, ह्यात जेवण आहे, असं आहे तसं, त्यांनी सगळ्यांनी ते बघितलेलं होतं. परंतु ज्यावेळेस मी गेले 15-20 मिनिटं, आणि मी डोकं माझं, एक गोष्ट कसं आहे, शिक्षण महत्त्वाचं पण आहे, आणि शिक्षण नसलं तरी नॉलेज पाहिजे. मी त्या ठिकाणी गेले, अहो म्हणजे तुम्ही एवढ्या वेळ झाला अबदा लागला, ह्याला त्याला फोन लावला म्हणजे, त्या डब्यात पिशवीत डब्यावर नाव असेल म्हणलं, नावावरनं तरी गावल ही कुठला आहे काय. तर अक्षरशः त्या पिशवीत डब्बा निघाला, त्या डब्बा असा पूर्ण असा चपटा झालता, आणि पहिल्याच वरल्याच डब्यात उसळीची भाजी होती, थोडी असं नॉर्मल मिडियम, लई पण सुकी नव्हती, लई पण पातळ नव्हती, अशी मिडियम होती सरभरीत ती भाजी होती. त्या पोराने तिथल्या डब्बा उघडला. ते पोरं पण आहेत ना पाठीमागे ते एमएससी बोर्डातले, ते पण प्रत्येकाच्या दहावीला मदतीला दोघं भाऊ व्हायचं, ते पण सगळ्याच्या प्रत्येकाच्या येते, त्यांचं रोडला घर असल्यामुळे प्रत्येकाच्या त्यांनी मदतीला येते. मग ती पोरं म्हणलं, दुसरं एक मोबाईलवर पोरगा, ती म्हणलं मावशी मला एवढ्या वेळा, आम्ही किती वेळ झाला अबदा लागला, आमचं डोकं चाललं नाही म्हणलं. खरंच मावशी म्हणलं तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद, म्हणजे डोकं एकदम तुमचं भारी चाललं. आणि त्याने डब्बा बघितला, काढला, त्या डब्यातनं भाजी सांडलेली, डब्बा चेपटल्याला, ते भाजी सांडली, त्या डब्यावर भाजी पुसली, त्याच्यावर नाव निघालं
कधी कधी माणूस पण वेळेला येतं आणि कधी येत पण नाही. आज डब्बा त्याच्या लग्नात दिलेला जेवणाचा डब्बा 3 ताळी होता का 2 ताळी होता माहित नाही, पण त्यातला फक्त एक डब्बा झाकणासाठी वर निघाला. तर आज ते डबा उपयोगीला आला. त्याचा मोबाईल डिस्प्ले पण गेला, त्याचा मोबाईल पण फुटला. त्याच्या मोबाईलनं पण साथ दिली नाही त्याला. आज लग्नातल्या डब्यानं त्याच्या साथ दिली, की त्या डब्यावर सोनाली बालाजी वाघमडे ह्यांना अंधन केलेलं असं डब्याचं नाव, वल्लाचं नाव आणि त्या नवरदेवाचं नाव, आता ॲक्सिडेंट झालेलं पोराचं नाव, असं त्या डब्यावर नाव होतं. आणि काय आपलं एकच मिनिट, असं नाव येत नाही लक्षात लवकर, सय्यद वरवड म्हणून त्याच्यावर नाव होतं डब्यावर. तेव्हा त्या वरवडच्या लोकांना, इथल्या लोकांनी मोहोळच्या फोन केला. त्यावेळेस त्यांना घरच्यांना माहीत झालं. मग ती घरची कुठं नेले काय नेले म्हणल्यावर ती म्हणजे इथं मोहोळमध्ये घेतलं नाही, सोलापूरच्या शिवीला नेलं म्हणल्यावर मग ती लोक सोलापूरला पुचले. एवढं लक्षात धरा. आज ह्या टॅटूचं पण काही उपयोग नाही. ह्या इथं माझ्या पण हातावर टॅटू आहे. टॅटूचा पण उपयोग नाही. ह्या पण हातावर हवा इथं टॅटूचा उपयोग नाही. आज तुम्ही पिशवी असो, बॅग असो, पर्स असो, कसली पिशवी असो, त्यात मोबाईल नंबर लिहून ठेवणं गरजेचं आहे. आपलं 1-2 फॅमिलीचा, पाहुण्यारावळ्याचा, आणि एखादी वस्तू असली त्याच्यावर नाव असणं गरजेचं आहे. आपलं नाव पत्ता असणं खरंच गरजेचं. बघा आज ती मुलाचा पत्ता, आज बालाजी वाघमड्याचा पत्ता आज डब्यावरून लागला. तासभर लोक अबदत होती, कारण त्याचा डिस्प्ले पण गेला मोबाईलचा. ॲक्सिडेंट झाला की मोबाईल पण खाली पडला, वरल्या खिशात असेल. ॲक्सिडेंट झाल्यावर मोबाईल पण साथ दिला नाही, डिस्प्ले गेला. त्याच्यामुळे कोणाचं कॉन्टॅक्ट झालं नाही. फक्त ॲक्सिडेंट झाले, ॲम्ब्युलन्सला लोकांनी पब्लिकनं बोलवलं, ॲम्ब्युलन्स आली. त्या ॲम्ब्युलन्समध्ये मोबाईल नेला, त्याला नेलं. मग ते काय डिस्प्ले आता टाकला काय, 12 भानगडी मोरल्या. पण ज्यावेळेस त्या डब्यावर नाव निघलं त्यावेळेस त्या घरच्या फॅमिलीला कळलं. मग ती फॅमिली पोच झाली. बाय मित्रांनो, लाईक सबस्क्राईब करा ह्या गोष्टीला. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय नाही मला नक्कीच सांगा. कमेंट केलं तरी काही कळणार नाही. लाईक करा, सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.